परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. सुजात फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीनं कवी दिनकर साळवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. संगमनेरमधील व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सुजात फाउंडेशनच्या वतीनं वंचितांचे लढवय्ये व्यक्तिमत्व किसन चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला. याप्रसंगी दैनिक सारोमतचे संपादक अनंत पाटील, कवी पोपट सातपुते, नाट्यकलावंत डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, फाउंडेशनचे अध्यक्ष कसरू भालेराव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भालेराव सर यांनी केलं. शिकवणं हातात घेऊन कधी उभा राहिला दिनकर. अडीच 3 तास दिनकर भाषण करत होता, पण त्यांनी कधी कागद हातात घेतला नाही. असा हा प्रचंड ताकदीचा माणूस होता. तो जेव्हा गेला तेव्हा आम्ही काही मित्र अस्वस्थ झालो की एवढं मोठं वैभव आपल्याकडे गेलंय, याला जपलं पाहिजे. काय काय त्याचं नाव तर आपण टिकवलं पाहिजे. कारण तो समाजवादी चळवळीत होता, तो कम्युनिस्ट चळवळीत होता, तो आंबेडकरवादी चळवळीत होता. सगळ्या चळवळीत त्याने काम केलेलं आहे. तेव्हा आम्ही असा विचार केला की दिनकरच्या नाव राहावं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आम्ही काही मित्र, मिलिंद कसबे असतील, राहुल हांडे असतील, सूर्यकांत शिंदे असतील, आमचे रवी दिवे आहेत, विनोद गायकवाड आहेत, विजय आव्हाड आहेत, त्याच्यानंतर आमचे बंटी आहेत, अशा अनेक मित्र आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही सगळं ठरवलं की दिनकरच्या नावाने आपण पुरस्कार सुरू करू. पण संयोजन समितीचं असं ठरलं की पुरस्कार द्यायचा, पण तो कुणाला द्यायचा? नुसता 4 भिंती देशाच्या हवेमध्ये बसून काय लिहित असेल त्याला नाही द्यायचा. तो लेखकही असला पाहिजे, तो कार्यकर्ताही असला पाहिजे, रस्त्यावरही असला पाहिजे. आणि मग सगळ्या चर्चेतून नाव निघालं की आज या नगर जिल्ह्यात जी काही धगधगती पशाल आहे ती म्हणजे किसन चव्हाण. या किसन चव्हाणांचा अनुकूळ जेव्हा आलं आत्मचरित्र, तेव्हा मला वाटतं मी सटाण्याला कुठेतरी आम्ही दोघे कार्यक्रमामध्ये होतो, उत्तम कांबळे आम्ही सगळे बरोबरच होतो. ते अनुकूळ आता सोलापूर विद्यापीठाला लागलेले आहे. अतिशय चर्चेचं ते आत्मचरित्र आहे. उपस्थित मान्यवरांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीनं पदाधिकाऱ्यांनी केला. तर यावेळी पुरस्कारार्थींना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन संदीप वाकचौरे यांनी केलं. प्रतिमान्य प्राध्यापक संजय चव्हाण, आपला ज्येष्ठ साहित्यिक दिनकर साळवे यांच्या पहिल्या स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने हे मानपत्र देताना गौरव समितीस विशेष आनंद होतो आहे. दिनकर साळवेसारख्या लेखकाने सातत्याने टिंगरी वंचित उपेक्षितांच्या प्रश्नाची साहित्यातून मांडणी करून चव्हाट्यावर आणण्याचे प्रभावी काम केले आहे. अशा प्रतिबंधांच्या आणि कामगार चळवळीला साहित्यातून बळ देणाऱ्याच्या नावाने या पुरस्कारासाठी तुमच्यासारख्या चळवळीतील लढवय्याची झालेली निवड आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यावेळी दैनिक सारोमतचे संपादक अनंत पाटील आणि कवी पोपट सातपुते यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. आपण या नव्या पिढीला सजग करण्यात कुठेतरी कमी पडतोय. आणि असं का होतंय तर मला वाटतं की शिरलेली जी वसाहतवादी मानसिकता आहे आपल्या लोकशाहीमध्ये कुठेतरी हे काम करते. ते जातीवादाला प्रोत्साहन, म्हणजे ती कोणत्या टोकाला जाईल याची अनेक उदाहरणं आपण देशभरामध्ये बघतोय. अगदी आपल्या घरापर्यंत ते येऊन पोहोचलंय. घरात मूल बंडखोर असेल तर ते अपेक्षितच आहे, पण त्याचे बंड आता दबलेले आहेत. तो आता व्यक्त होत नाही. तो त्याच्या त्या मोबाईलमध्ये कसा व्यक्त होतो ते आपल्यालाही कळत नाही. म्हणजे ठिणगी वेगळ्या पद्धतीने ठिणग्या ज्या काही लागल्या जात आहेत समाज रचनेला किंवा समाज रचनेचा जो काही विंग उद्ध्वस्त करण्याचं काम अलीकडच्या काळात सुरू आहे, त्याबद्दल बोलणं आणि त्याबद्दल समाजाला सजग करणं हे केवळ लिहून म्हणजे ह्या लिखाणातूनच शक्य होईल. आणि ते सकस लिखाण समोर आलं पाहिजे. चव्हाण साहेबांसारखा एखादा दुसरा माणूस लढतो आहे आणि पोट तिडकीने जेव्हा माणूस बोलतो तेव्हा त्याच्या आतमध्ये खूप काही असतं आणि ते त्याच्या शब्दातून प्रकट होतो. मी या निमित्ताने चव्हाण सरांच्या ह्या चळवळीला एक आटा सिलेंडर आहे आणि ज्यांच्यासाठी तो करतो आहे, ज्या समाजातून ते आलेले आहेत त्यांच्यासाठी तर हा जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. नुसतेच गुन्हेगार शिवाय दुसरं नावच नाही.
अशा माणसांच्यासाठी आपल्याकडे आपली सामाजिक परिस्थिती भयानक आहे की तुम्ही तुमचं बघायचं. जाती जातीच्यामध्ये वाटलेल्या समाजामध्ये हेच होत आलेलं आहे. हे जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत एकट्याच्या पर्यायच नाही. आता माझा विषय चळवळीचा नाही, मी चळवळीत वाढलेला माणूस नाही, मी साहित्याचा माणूस. पण साहित्य तर कोणाच विचार करत साहित्यामध्ये असतं काय नाही, आकाशातून पडतं का ते. आपल्याकडे साहित्याची जी जुनी फार परंपरा जर पाहिजे झाली अगदी मागे जाऊन तर आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला लिहिणारे जे लोक होते ते अलौकिक जगामधलेच. मग देव भक्ती अमुक तमुक हळूहळू हे राजवाड्यांच्याकडे आलं, नंतर श्रीमंत माणसांच्याकडे आलं आणि आता ते सर्वसामान्य माणसांच्याकडे आलं. साहित्याची वाटचाल तशी फार आश्वासक आहे, चांगली आहे. कारण आपण सर्वसामान्य माणूस आहोत आणि आपली दुःख साहित्यामध्ये मांडली गेली पाहिजे, त्याच्याशिवाय तिचा वाटा येणार नसतो. महाराष्ट्रामध्ये शोषितांचं, वंचितांचं, उपेक्षितांचं काम करत असताना जेव्हा लोकांना माझी जात समजते तेव्हा त्याला अप्रूप वाटतं, नवल वाटतं. अशा समूहातनं समोरचा लगेच व्यक्त होतो. या समूहातनं आणि तुम्ही या पद्धतीने काम करताय. म्हणजे जगण्याच्या दोन पद्धती आहेत. भारताला खूप मोठा वारसा, आपल्या देशाला खूप मोठा वारसा आहे. ते भोगी लोकांचा, त्यागी लोकांचा. त्यागी लोकांची जी परंपरा आहे या देशामध्ये ते सगळे आमच्या समोर आहे. आधी तथागत भगवान गौतम बुद्धापासून एवढं मोठं राजव ऐश्वर्य असताना देखील दुःखाचा शोध घेण्यासाठी सगळं सोडून घेऊन ते बाहेर निघाले, दुःखाचा शोध घेतला. काय कमी होतं त्याच्यात? पण तिथून तर ती सगळी मोठी परंपरा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपण ही शिक्षण घेतल्यानंतर त्या रस्त्यानं जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. दुसरे करतील की नाही करतील माहिती नाही. सरांनी सांगितलं की तो लेखकही असला पाहिजे, हातामधल्या लेखणीनं त्यानं ते शब्दानं व्यक्तही केलं पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लिहितं केलं, आम्हाला संघर्षाची एक वाट दिली. बाबासाहेबांनी एक संविधान आम्हाला दिलं. खरं म्हणजे ते संविधान म्हणजे आमच्या हक्क अधिकाराची मोठी सनद आहे. परंतु जेव्हा आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचा आणि संविधान आल्यानंतर जेव्हा 70-75 वर्षाचा कालावधी पाठीमागे जाऊन बघतो तेव्हा ते संविधान आम्ही ज्या समूहामध्ये काम करतो तिथपर्यंत पोहोचलोय का? ते स्वातंत्र्य आमच्यापर्यंत आलंय का? आणि मग अस्वस्थ होतं मन. संविधान उत्तम आहे, न्याय हक्क अधिकार आम्हाला बहाल केलेले आहे, परंतु राबवणारे जे हात आहेत ते राबवणारे हात मात्र त्यांच्यातला प्रामाणिकपणा नाहीये. खरं जर त्याच्यामध्ये तो प्रामाणिकपणा असता तर तांड्यावरती, पाड्यावरती, वाड्यांवरती जे कांड घडत आहेत ते कांड घडले नसते. आजही कुपोषणानं जी बालकं गरोदर आहेत, माता भगिनी मरतायत ते चित्र पाहायला मिळालं नसतं. परंतु ते संविधान आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि मग कुणी करायचंय? एक उत्तरदायित्व म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून. मला बाबूराव बागुलांची कविता आठवते. ते म्हणतात की ज्याने चूक केली इथे जन्म घेऊन, ज्याने चूक केली इथे जन्म घेऊन त्याने ती सुधारायची, त्याने ती सुधारायला पाहिजे. ज्याने चूक केली इथे जन्म घेऊन त्याने ती सुधारायला पाहिजे. एक तर देश सोडून, नाही तर युद्ध करून. मला असं वाटतं की दोन पर्याय बाबूराव बागुलांनी समोर ठेवले, समोर सांगितले. देश सोडायला तर आम्ही तर काय परकीय नाही आहोत, आम्ही या भूमीचे मालक आहोत, भूमिपुत्र आहोत, म्हणून देश नाही सोडणार. बाबासाहेबांनी पुढे देखील 3 पर्याय होते. एक नामांतर होतं, धर्मांतर होतं आणि देशांतर होतं. बाबासाहेबांनी देशांतर नाकारलं, नामांतर नाकारलं. कारण देशांतर करूनही प्रश्न सुटत नव्हते, नामांतर करूनही प्रश्न सुटत नव्हते. बाबासाहेबांनी शेवटी 20 वर्षाच्या अभ्यासानंतर धर्मांतर हा पर्याय स्वीकारला आणि नागपूरच्या मुक्कामी त्यांनी बौद्ध धर्माची दिशा घेतली आणि हजारो लक्षावधी लोकांना बौद्ध धर्माच्या दिशेनं घेऊन गेले. यावेळी कवी दिनकर साळवे यांच्यावर प्रेम असणारे नागरिक आणि फाउंडेशनचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप वाकचवरे यांनी केलं.
सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.